मी माझ्या टॅक्सीची पुढची सीट मागे करून डोक्यावर टोपी ठेवून आपल्याच विचारात मजेत होतो. बाहेर जोराचा वादळी पाऊस पडत होता, म्हणून मी टॅक्सी एका बाजूला उभी केली होती. कारण मला माहिती होते की रस्त्यावर खूप पाणी साचेल आणि माझ्यासाठी घरी पोहोचणे अशक्य होईल. घरी पोहोचणे तर कठीणच होते, पण गाडी खराब होण्याची मला जास्त भीती वाटत होती. आणि सध्या खिशात इतके पैसे नव्हते की मी गाडी दुरुस्त करून घेऊ शकलो असतो. म्हणून मी विचार केला की गाडी एका बाजूला घेतो. माझ्या मागे कोणती बायको मुलं आहेत जी माझी वाट पाहत चुकत बसली असतील. म्हणून पावसाचा जोर ओसरण्याची वाट पाहू लागलो. आपली सीट मागे केली आणि मोठ्या आरामात झोपलो. डोक्यावरची टोपी चेहऱ्यावर ठेवली आणि डोळा लागला. जिथे मी गाडी उभी केली होती तो रस्ता बराच स्वच्छ आणि मुख्य रस्ता होता. पण तिथे सामसूम होती. ज्या कुटुंबाला मी सोडून आलो होतो ते शहरापासून थोडे लांब राहत होते. त्यांना तर सोडले होते, पण परतताना पावसाने धुमाकूळ घातला होता. इतका जोरात वादळी पाऊस इथे कधीतरीच होतो, पण जेव्हा होतो तेव्हा कसर भरून काढतो. आज पण तसाच पाऊस होता आणि भाडं मिळणेही मला कठीण वाटत होते. मी जोखीम पत्करली नाही. मी गाढ झोपेत गेलोच होतो की तितक्यात माझ्या खिडकीचा दरवाजा वाजला. मी टोपी हटवून पाहिले तर एक मुलगी पावसाने पूर्ण भिजलेली होती, पण तिचे कपडे जागोजागी फाटलेले होते. ती प्रचंड घाबरलेली होती. केस विखुरलेले होते, ओठांवर लिपस्टिक होती आणि रडल्यामुळे डोळ्यातील काजळ पसरले होते. ती खूप अस्वस्थ होती आणि जोरात खिडकी वाजवत होती. मी खिडकी थोडी उघडली आणि विचारले, बोला. तर ती म्हणाली, लवकर दरवाजा उघडा. पण तिच्या आवाजात अडखळणे होते. तिचे डोळे झोपेने पेंगाळलेले होते की नशेत होती हे मला समजले नाही, पण ती रडत होती. मी पटकन गाडीचा मागचा दरवाजा उघडला. ती घाईघाईने गाडीत बसली आणि म्हणाली, लवकर चला. मी विचारले, कुठे जाऊ? ती म्हणाली, सरळ चला. आणि वारंवार मागे वळून पाहत होती, जणू कोणीतरी तिचा पाठलाग करत असावे. मी विचारले, जागेचे नाव सांग. तर ती म्हणाली, मला माहीत नाही. मला माहीत नाही मी इथे कुठे आहे. मी म्हणालो, हे तर माहीत ना की कुठे जायचे आहे? ती वारंवार आपल्या डोक्यावर हात मारत होती. तिचे डोळे झोपेने ओढले जात होते, जणू ती जबरदस्ती जागे राहण्याचा प्रयत्न करत होती. ती कुठे जायचं आहे याचा विचार करण्याचा प्रयत्न करत होती. विचित्र मुलगी होती. ती म्हणाली, ते माझ्या मागे लागले आहेत. तो मला सोडणार नाही. त्याने माझे कपडे सुद्धा फाडले आहेत. हे बोलता बोलता तिने मागच्या सीटावर डोके टेकवले आणि हळूहळू तिचे डोळे मिटले. मी म्हणालो, हॅलो मिस. मी गाडी चालवायला सुरुवात केली होती, पण ती मुलगी बेशुद्ध झाली होती. मी एका विचित्र परिस्थितीत अडकलो होतो. हिचे काय करू, कुठे घेऊन जाऊ? कारण ती तर बेशुद्ध होती. गाडीचा वेग मी वाढवला असता तर गाडी पुढे जाऊन अडकलीच असती. तसेही त्या गल्लीत खूप अंधार होता. मग मला पण भीती वाटली की बिचारी कोणापासून वाचत आली असेल. तिचे कपडे खरंच जागोजागी फाटले होते. गळ्यात ओढणीही नव्हती. मी गाडी थांबवली. मागे वळून पाहिलं तर हातांवर नखांच्या अरखडण्याच्या खुणा होत्या आणि तशाच खुणा तिच्या गळ्यावरही होत्या. मी लगेच आपली नजर वळवली, कारण तिचे कपडे गळ्यापासूनही फाटलेले होते. तिचे शरीर बरेच उघडे पडले होते. मी अंगावर गुंडाळलेली शाल काढली आणि त्या मुलीवर टाकली, कारण ती आता मागच्या सीटावर झोपली होती. तिच्या अंगावर शाल अगदी तोंडापर्यंत झाकली आणि मग दीर्घ श्वास घेतला. ती मुलगी खूप सुंदर होती, अशी की तिला पाहून चांगल्या चांगल्यांचे मन डगमळीत व्हावे. मी डोके झटकले. मी पुन्हा गाडी चालवणारच होतो की एक गाडी माझ्या अगदी समोर येऊन उभी राहिली. ती मागून खूप वेगाने येत होती. मला आश्चर्य वाटले की माझी गाडी कोण अडवू शकतं. त्यातून दोन तरुण बाहेर पडले आणि माझ्या गाडीची काच वाजू लागले. मी काच थोडी खाली केली आणि विचारले, काय काम आहे? तर ते म्हणाले, तू इथे एखाद्या मुलीला पळताना पाहिले आहेस का? मी म्हणालो, कोणती मुलगी? मी कोणत्याही मुलीला ओळखत नाही आणि मी इथे कोणालाही पळताना पाहिले नाही. कारण त्या ओसाड रस्त्यावर फक्त माझीच गाडी चालत होती. ती गाडी माझ्यानंतर आली होती आणि माझ्याशिवाय तिथे दुसरी गाडीच नव्हती. तो म्हणाला, आत्ताच तर इकडे पळत होती. मी म्हणालो, मला काय माहीत तुम्ही कोणाबद्दल बोलतायत. मनातल्या मनात मी देवाचे आभार मानत होतो की मी त्या मुलीवर शाल टाकली होती. तो म्हणाला, ती मुलगी आमच्याच घरची आहे आणि घरून पळून आली आहे. मी म्हणालो, मी कोणत्याही मुलीला पाहिले नाही. तो वारंवार मागच्या सीटावर पाहण्याचा प्रयत्न करत होता. ती मुलगी अशी झोपली होती की तिने आपले पाय पोटूशी दुमडले होते आणि कदाचित थंडीमुळे थरथरतही होती. म्हणूनच मी तिच्यावर शाल टाकली होती. असे वाटत होते की
जणू तिथे कोणी माणूस नसून काही सामान पडलेले असेल. त्यांनी विचारले, "हे मागे काय आहे?" मी म्हणालो, "हे माझे सामान आहे. हे सुद्धा तुम्हाला दाखवू का, की काय आहे आणि काय नाही?" "का डोके खात आहात? एकतर वादळी पावसाने आधीच डोके फिरले आहे. टॅक्सी चालवायचे नाव घेत नाहीये आणि तुम्ही विनाकारण त्रास देताय. माहीत नाही कोणत्या मुलीबद्दल विचारताय. जा बाबा, आपले काम करा. आम्हाला पण घरी जाऊ द्या." एकतर अवकाळी पाऊस आणि तो इतका भयानक, माहीत नाही घरी कसे पोहोचणार. मी चिडून आणि रागाने त्यांच्याशी बोललो. मग तो तिथून गेला. गाडीत बसलेला तरुणाला म्हणाला की मुलगी टॅक्सीत नाहीये. मला वाटते ती कुठेतरी लपली आहे. हे बोलून तो गाडीच्या पुढच्या सीटवर जाऊन बसला. ती गाडी गेली होती. माझा जीव भांड्यात पडला. पण पुन्हा तोच प्रश्न होता की या मुलीचे काय करू? हिला कुठे सोडू? अखेर 1 तासाच्या मेहनतीनंतर मी आपल्या घरी पोहोचलो. त्यावेळी रात्रीचे 2:30 वाजले होते. माझे घर छोटेसे होते. मला माझी टॅक्सी बाहेरच उभी करावी लागायची. गल्ली पण बऱ्यापैकी होती. जास्त अरुंदही नव्हती आणि जास्त रुंदही नव्हती. माझे घर साधे होते, ज्यात मी एकटाच राहायचो. माझ्या वडिलांचे निधन झाले होते. एक धाकटी बहीण होती, जिचेही लग्न झाले होते. ती माझ्या मागे लागलेली असायची की लग्न कर, लग्न कर. पण मी सुद्धा माझ्या नावाप्रमाणे हट्टी होतो. मी म्हणायचो की मी असा लफडा पाळू शकत नाही. आधी लग्न करा, मग मुलं होतील, मग खर्च वाढतील. मी आपल्याच धुंदीत जगणारा माणूस आहे. मन झाले तर मी काम केलं आणि जर मन नाही झालं तर घरातच पडून राहायचो. मी ही जबाबदार असलेली जिंदगी जगू शकत नव्हतो. म्हणूनच त्या बिचारीने माझ्याकडून अपेक्षा करणंच सोडून दिलं होतं. घराच्या साफसफाईचा पण मला काही खास असा रस नसायचा. मी एकदम आळशी होतो. जिथे मन झालं तिथे वस्तू ठेवून दिली आणि जेव्हा मनात आलं तेव्हा पूर्ण घर चमकावून टाकलं. नाहीतर महिना महिना झाडू बघायचं पण नाही. सगळीकडे माती साचलेली असायची आणि मला त्याचं काही वाटायचं पण नाही. पण आता मुद्दा त्या मुलीचा होता. त्या मुलीला आत कसं घेऊन जाऊ? ती तर पूर्णपणे बेशुद्ध होती. पाऊस अजूनही जोरात पडत होता. मला आधी घरात जाऊन बघायचं होतं की घराचं काय चित्र झालंय. कारण अंगणात पाणी साचलं असणार आणि एका खोलीच्या कोपऱ्यातून पाणी गळायचं. जेव्हा पण पाऊस पडायचा तेव्हा मी तिथे एखादं भांडं ठेवून द्यायचो. पण आता काय करणार? यावेळी सर्वात मोठी अडचण ती मुलगीच वाटत होती, जी बेशुद्ध होती. मी मागच्या शिटाचा दरवाजा उघडला आणि तिला हलवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण ती तर एकदम बेशुद्ध पडली होती. मी आजूबाजूला गल्लीत पाहिलं. सगळीकडे शांतता होती. मग सगळ्यांच्या खिडक्यांकडे पाहिलं, त्याही बंद होत्या. तेव्हा कुठं सुटकेचा श्वास सोडला. जर कुणी मला असं करताना पाहिलं असतं तर माझे वाईट प्रतिष्ठेचा मोठा ठप्पा लागला असता. मी त्या मुलीचा हात धरला. तिला कसंबसं ओढून बाहेर काढलं आणि मग उचलून घेतलं. घराच्या दरवाजाचं कुलूप उघडू लागलो. दरवाजा उघडला आणि तिला उचलून मी आत घेऊन आलो. पायानेच दरवाजा बंद केला. पाण्याने भरलेल्या अंगणातून चालत मी खोलीपर्यंत आलो आणि तिला झोपवलं. मग एक दीर्घ श्वास घेतला. ती मुलगी बारीक होती, पण उचलल्यावर मात्र जड वाटली. मग मी बाहेर जाऊन टॅक्सी लॉक केली. शाल काढली आणि घरात येऊन तीच शाल त्या मुलीवर टाकली. पण अडचण अशी होती की माझ्या घरात एकच खोली होती. अंगण तर या पावसामुळे पूर्ण भिजलं होतं आणि इतक्या पावसात मी 2 क्षणसुद्धा अंगणात बसू शकत नव्हतो. त्या मुलीला गाडीतून काढून खोलीपर्यंत नेईपर्यंत माझे कपडे भिजले होते. पण या खोलीत झोपणं धोक्यापेक्षा कमी नव्हतं. कारण तिथे एक मुलगी झोपली होती. केस मोकळे होते, चेहऱ्यावर मेकअप होता, ती खूप सुंदर होती आणि वरून तिचे कपडेही फाटले होते. अंगणातून येतानाच माझ्या नजरेने तिला नीट पाहिलं होतं. त्यामुळे खोलीत झोपणं खूप मोठा धोका होता. मी बाहेर आलो. जोरात पाऊस पडत होता. पण अंगणाचा काही भाग आडोशाला होता. मी तिथे खुर्ची टाकली आणि बसलो. खरं तर झोपेतून माझे हाल झाले होते. खोलीत चटई पण एकच होती आणि जमिनीवर पाणी टिपकत होतं. त्यामुळे तिथे झोपूही शकत नव्हतो आणि तसंही तिथे ती मुलगी झोपली असताना मी त्या खोलीत जाऊच शकत नव्हतो. मी एक चांगला माणूस होतो म्हणून मोठ्या अडचणीने रात्र कापली. एका खुर्चीवर बसलो आणि दुसरी खुर्ची समोर ठेवून त्यावर पाय लांब केले. कधी डोळा लागला कळलंच नाही, पण रात्र सरली. सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा पाऊस थांबला होता. वायफर घेतला आणि पाणी काढायला सुरुवात केली. पूर्ण अंगण साफ केलं. किचन पाहिलं तर तेही भांड्यांनी भरलेलं होतं. ती भांडी घासून मी माझ्यासाठी नाश्ता बनवला आणि त्या मुलीला पण बनवला. सकाळचे 9 वाजले होते. मी विचार केला की आता तिला उठवलं पाहिजे, जेणेकरून ती उठेल
आणि तिला वेळेवर तिच्या घरी सोडून मी पण येऊन शांतपणे झोपू शकेन. मी खोलीच्या दरवाजावर टकटक केली, पण काहीच उत्तर आलं नाही. मी दरवाजा थोडासा उघडला, ती अजूनही झोपली होती, पण चेहऱ्यावरून शार सरकली होती. विचार केला, चला दुसरं काही नाही तर बघू शकतो. आणि सुंदर गोष्ट तर बघण्यासाठीच असतात. देवाने सुंदर बनवलंच कशासाठी आहे. पण मग मी स्वतःलाच म्हटलं, नाही नाही भाई, हे चुकीचं आहे. मी थोडं जोरात दरवाजा वाजवला. ती डचकली. तिने डोळे उघडले आणि खोलीचा आढावा घेतला. मग पटकन उठून बसली आणि माझ्याकडे बघू लागली. तिच्या नजरेत एक वेगळाच भाव होता. म्हणू लागली, मी इथे कशी? मग स्वतःचे फाटलेले कपडे बघितले आणि माझी शाल चटकन स्वतःभोवती लपटून घेतली. मी म्हणालो, तुम्ही कदाचित रात्री नशेमध्ये होतात म्हणून माझ्या टॅक्सीत आलात. मी तुम्हाला खूप विचारलं की कुठे जायचे, कुठे सोडू, पण तुम्ही काहीच सांगितलं नाही आणि बेशुद्ध झालात. म्हणून मला मजबुरीत तुम्हाला माझ्या घरी आणावं लागलं. तुम्ही बेशुद्ध होतात म्हणूनच त्यामुळे मला तुम्हाला उचलून घ्यावं लागलं. पण बघा, ही माझी मजबुरी होती. मी तुम्हाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही शुद्धीत आलाच नाहीत. म्हणून नाईलाजाने मला तुम्हाला उचलून खोलीत झोपावं लागलं. पण या पलीकडे मी काहीही केलं नाही. तुम्ही एकदम सुरक्षित आहात. माझं बोलणं ऐकून ती खूप घाबरली. मी म्हणालो, बघा, वॉशरूम खोलीच्या बाहेर आहे. तुम्ही तोंड हात धुवून घ्या आणि नाश्ता करा. मी नाश्ता तयार केलाय. बाकी तुम्ही मला सांगा तुमचं घर कुठं आहे. जागेचं नाव सांगितलं तर मी तुम्हाला सोडून येईन. ती म्हणाली, कपडे मिळतील का तुमच्याकडे? मी म्हटलं, काय? ती म्हणाली की कपडे मिळतील का, कारण हे कपडे फाटलेत. मी म्हणालो, माझ्या घरात कोणत्याही स्त्रीचे कपडे नाहीत. मी एकटा राहतो. माझे आई वडील नाहीत. एक छोटी बहीण आहे, पण तिचेही लग्न झाले. मी एकटाच आहे. तर माझे कपडे आहेत, ते चालतील का? तिने होकार दिला. मी कपाटातून माझा एक जोडा काढून तिच्या बाजूला ठेवला. ती त्याच शालीत उठली आणि कपडे घेऊन बाहेर गेली. वॉशरूममधून जेव्हा बाहेर आली तेव्हा मेकअप उतरलेला होता. मला ती त्या कपड्यांमध्ये नर्वस वाटत होती. तिने अजूनही तीच शाल पांघरली होती. मी एका छोट्या प्लेटमध्ये नाश्ता ठेवला. ती माझ्या समोरच्या खुर्चीवर बसली. समोर चहा आणि फ्राय अंड होतं. तिने शांतपणे नाश्ता केला आणि चहा पिऊ लागली. पण ती कुठल्या तरी खोल विचारात बुडली होती. मी विचारलं, तुम्हाला कुठे जायचंय? ती म्हणाली, माझं कोणीच नाहीये. मी एकदम एकटी आहे. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी विचारलं, ते लोक कोण होते जे तुमचा पाठलाग करत होते? ती म्हणाली, ते माझं वाईट नशीब जे माझा पाठलाग करत होते. असं म्हणून ती आपले डोळे पुसू लागली. मी तिला सांगितलं, जेव्हा तुम्ही बेशुद्ध झाला होता तेव्हा थोड्या अंतरावर त्या लोकांनी माझी टॅक्सी थांबवली होती. हे ऐकताच चहा पिणारच होती तेवढ्यात ती मुलगी जागीच थबकली. म्हणाली, मग कोण होतं त्यात? मी म्हणालो, ते तर मला माहीत नाही, पण 2 मुलगे होते आणि खूप वाईट वाटत होते. मला विचारू लागले की एखाद्या मुलीला इथून पळताना पाहिलं का? तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडू लागला. मग तुम्ही काय म्हणालात? मी म्हणालो, मी तर तुमच्यावर शाळ टाकली होती, त्यामुळे त्यांनी मागे पाहिलंच नाही की कोण आहे. म्हणून मी सांगितलं की मी कोणा मुलीला पाहिलं नाही. तिने सुटकेचा श्वास घेतला आणि म्हणाली, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही माझा जीव वाचवलात. मी म्हणालो, तो तर वाचवलाच, पण आता पुढे काय? माझा अर्थ असा होता की मॅडम, तुम्ही किती वेळ माझ्या घरी बसून राहणार? पण मी तिला हे सरळ शब्दात सांगू शकत नव्हतो. आमचं घर गल्ली टाईप होतं. माझ्या घरी तसं कोणी येत नसे. पण जेव्हा छोटी बहीण यायची तेव्हा तिची आजूबाजूच्या जी मुलींची मैत्री होती, त्यामुळे ती त्यांच्या घरी जायची आणि त्याही आमच्या घरी येत असत. तसंही आमचं पूर्ण बालपण याच गल्लींमध्ये गेलं होतं. कधी जेवण बनवलं नसेल तर मी शेजाऱ्याहून मागून घ्यायचो आणि तेही मला देत असत. कारण त्यांना माहिती होतं की घरात कोणी स्त्री नाहीये. इथे सांभाळणार कोणीच नाहीये. आता जर त्यांनी एका मुलीला माझ्या घरात पाहिलं असतं तर 100 प्रश्न विचारले असते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या चारित्र्यावर बोट उचललं गेलं असतं. ती म्हणाली, मी काय बोलू शकते? तुम्ही मला एखाद्या कॉर्नरपर्यंत सोडून द्या. मी विचारलं, ते कोण होते जे तुमचा पाठलाग करत होते? तर ती म्हणाली, ते मी तुम्हाला नाही सांगू शकत. प्लीज मला असे प्रश्न करू नका. मी पण गप्प बसलो. विचार केला की कदाचित तिला तिच्या गोष्टी सांगायच्या नसतील. तिचं काहीतरी वैयक्तिक असेल. मी म्हणालो, ठीक आहे, तुम्ही नाश्ता करून घ्या. मी तुम्हाला सोडून येतो. मग ती म्हणाली, नाही नाही, राहू द्या. असं करा की तुम्ही मला मेन रोडपर्यंत सोडून द्या. मी
माझं बघून घेईल की मला कुठे जायचंय ते. मी म्हटलं, चला ठीक आहे, तुमची मर्जी. नाश्ता केल्यानंतर ती पुन्हा माझ्या खोलीत जाऊन बसली. मला वाटलं होतं की ती मला सांगेल की तिला मेन रोडवर सोडायला. पण जेव्हा ती बराच वेळ बाहेर आली नाही, तेव्हा मी खोलीपाशी गेलो. मी दरवाजावर खटखवणार इतक्यात मला तिचा हुंदक्याचा आवाज ऐकू आला. ती खूप रडत होती. मी आत गेलो तशी ती गप्प झाली. मी आत जाण्यापूर्वीच तिने आपले अश्रू पुसू लागली. म्हणाली, आले लगेच. माहीत नाही का, पण मला एक वेगळंच दुःख झालं. पण मी तिला इथे ठेवू पण शकत नव्हतो, नाहीतर लोक माझ्यावर बोटं उचलणार. थोड्या वेळाने ती बाहेर आली. तिचे डोळे लाल झाले होते. मी म्हणालो, बघा, जर तुमचं कोणी ओळखीचं असेल तर सांगा, मी तुम्हाला त्यांच्या घरापर्यंत सोडून देतो. ती म्हणाली, कोणीच नाहीये, सांगितलं ना तुम्हाला. मी म्हणालो, ठीक आहे. मग ती माझ्यासोबत येऊन बसली. मी टॅक्सी स्टार्ट केली आणि तिला मेन रोडवर सोडलं. मग मी माझ्या कामाला निघून गेलो. पूर्ण दिवस ती मुलगी माझ्या डोक्यात होती. माहीत नाही कोण होती, आपल्याबद्दल काहीच सांगत नव्हती. माहीत नाही ते मुलगे कोण होते जे तिचा पाठलाग करत होते आणि ज्यांनी तिचे कपडे फाडले होते. दिवसभर माझं डोकं फक्त तिच्याच अवतीभोवती फिरत होतं. आज रोजच्यापेक्षा जास्तच भाडं मिळालं. मी रात्री 10 वाजेपर्यंत फ्री होऊन घरी आलो. आता विचार करत होतो की कोणत्या शेजारणीकडे जेवण मागावं, कारण खूप थकलो होतो आणि मला खास काही स्वयंपाकही येत नव्हता. माझी बहीण जेव्हा घरी यायची तेव्हा बरंच जेवण बनवून फ्रीजमध्ये ठेवून जायची, ज्यावर माझं कसं कसं भागायचं. नाहीतर मग अंडी बनवून खायचो. आज मी घरी आलो, कुलूप उघडलं आणि जसा आत शिरलो, घराचा नकाशाच बदललेला वाटला. घर एकदम साफ होतं. मी हैराण झालो. विचार केला की हे इतकं स्वच्छ कसं असू शकतं, तेही आपोआप. मग मला वाटलं की माझ्या घरात कोणी येऊ शकतं. कुलूप तर मी स्वतः उघडलं होतं आणि किचनमध्ये त्या माणसाचं काहीतरी काम असू शकतं. जर कोणी चोर असता आणि चुकून माझ्या घरात आला असता, तर घर आवरण्याऐवजी विस्कटलेलं असायला हवं होतं. मी हळूहळू पावलं टाकत किचनपर्यंत गेलो. आज जाऊन पाहिलं तर तीच मुलगी होती. तिला बघून मी अवाक झालो. मला पाहून तिने नजरा झुकवल्या. ती थोडी काळजीत वाटत होती. मी विचारलं, तू इथे कशी आलीस? ती म्हणाली, मला भीती वाटत होती, कारण खूप गोष्टी ऐकल्यात की त्या जागी मुलीची इज्जत नसते, म्हणून मी परत आले. मी विचारलं, पण आत कशी आलीस? दरवाजा तर लॉक होता. कुलूप मी उघडलंय. ती म्हणाली, ते तुमच्या घराबाहेर जे झाड आहे ना? मी म्हटलं, हो. ती म्हणाली, तिथून चढून मी घरात उडी मारली. मला आश्चर्य वाटलं की या मुलीत इतकी हिंमत आली कुठून? ती म्हणाली, मी जेवण बनवले, पोळ्या पण तयार आहेत. तुम्ही जेवण करणार का? मी म्हणालो, हो, वाढ. मी जरा आंघोळ करून येतो. दिवसभर टॅक्सी चालून वाईट हाल व्हायचे. मी जेव्हा आंघोळ करून आलो, तिने त्याच छोट्या टेबलवर जेवण वाढलं होतं. मी विचारलं, तू नाही जेवणार? तर ती म्हणाली, तुम्ही जेवून घ्या, मी नंतर जेवेन. जेवताना मी तिला निरखून पाहिलं. ती अजूनही माझ्याच कपड्यांमध्ये होती. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणालो, बघ, बोलायला तर नको, पण तू इथे यायला नको होतं. ती म्हणाली, मग कुठे जाणार मी? मी विचारलं, तुला काय वाटतं, तुला इथे सुरक्षा मिळू शकते? ती म्हणाली, हो, म्हणूनच तर परत आले. तुम्ही खूप चांगले माणूस आहात. मी म्हणालो, ते ठीक आहे, पण माणूसच आहे ना, देव तर नाही. आणि उद्या माझ्या गल्लीतले लोक माझ्यावर बोट उचलतील, विचारतील की ही तुझी कोण लागते. मी लोकांना काय उत्तर देऊ? ती रडायला लागली आणि म्हणाली, मी खूप वाईट अवस्थेत आहे. मला तुमच्याशिवाय कोणावरच भरोसा नाहीये. मी जेवण केलं आणि तिला म्हणालो, बघ, माणूस कोणताही असो, तो कधीच भरोसाच्या लायकीचा नसतो, जोपर्यंत तो तुझा आपला नसतो. तुला कदाचित अंदाज नाहीये, ज्या रात्री पावसाच्या वेळी मी तुला घराच्या आत घेऊन आलो होतो, तुला बघून मला पण हे ऐकून तिने माझ्याकडे थोडं रोखून पाहिलं आणि मी माझी नजर दुसरीकडे वळवली. तिने डाळ शिजवली होती. कदाचित घरात डाळच होती, पण ती खूप स्वादिष्ट झाली होती. मी सोबत कोशिंबीर खात होतो आणि तिला खरं सांगत होतो. मी म्हणालो, मनात खूप आलं की कडी लावावी आणि समजतंय ना मला काय म्हणायचंय. मी तुला हकीकत सांगू इच्छितो. तिच्या कपाळावर आठा पडला. मी म्हणालो, मला चुकीचं समजू नकोस, पण मी एक मर्द आहे. चांगला आहे, पण एक माणूस आहे. माझ्याकडून चांगल्या वागण्याची अपेक्षा नको ठेवू. जेव्हा तू झोपली होतीस आणि जेवढी तू सुंदर आहेस, कोणाचीही नियत खराब होऊ शकते. माझी पण नियत
डळमळीत झाली होती, पण मी तुझ्यासोबत काही केले नाही. पूर्ण रात्र मी बाहेर अंगणात खुर्चीवर बसून काढली. मन सकाळपर्यंत कंबर अकडून गेली होती. आता रोज रोज अशी परीक्षा मी देऊ शकत नाही. आज पुन्हा काळे ढग जमा झाले. माहित नाही रात्र पुन्हा कधी वादळी पाऊस सुरू होईल. आत्ता तू सांग, जर तू खोलीत झोपशील तर मी कुठे जाणार? माझ्या घरात एकच खोली आहे. ती म्हणाली, तुम्ही खोलीत जाऊन झोपा, मी अंगणात झोपेल. मी म्हणालो, हे काही प्रश्नाचं उत्तर नाहीये. ती म्हणाली, मग तुमच्या मते यावर तोडगा काय आहे? मी विचारलं, मला सांग ना, तू कोण आहेस, कुठून आली आहेस, तुझ्यासोबत काय झालंय, ते मुलगे कोण होते? ती म्हणाली, बस हे समजा की आपली इज्जत वाचून पळाले होते, पण त्या लोकांनी मला दारू पाजली होती. म्हणून मी घरून तर पळाले, पण जास्त लांब जाऊ शकले नसते. मला तुमची गाडी दिसली म्हणून मी बसले. त्यानंतर मला काहीच आठवत नाही. पण जेव्हा मी सकाळी उठले तेव्हा मी सुरक्षित होते. म्हणून मला वाटलं की यापेक्षा जास्त सुरक्षित जागा मला दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. मी विचारलं, आणि तू त्या मुलांपर्यंत कशी पोचलीस? हे ऐकून ती पुन्हा रडायला लागली. म्हणाली, माझ्या आईचं निधन झालं होतं. वडिलांनी दुसरं लग्न केलं. सावत्र आईला मी अजिबात आवडत नव्हते. तिने तिच्या दूरच्या भावाशी माझं लग्न लावून द्यायचं ठरवलं. मी तिथून पळाले आणि त्या मुलाकडे आसरा मागितला. पण मला माहिती नव्हतं की ते सुद्धा असं म्हणून. ती पुन्हा रडू लागली. म्हणाली, त्यांनी मला गाडीत दारू पाजली. मला म्हणाले सॉफ्ट ड्रिंक आहे, पण त्याआधी ते माझ्यासोबत काही चुकीचं करतील. मी गाडीचा दरवाजा उघडून पळाले. तिथे काही अंतरावरच तुमची टॅक्सी उभी होती. म्हणून मी तिथे बसले आणि तुम्हाला गाडी चालवायला सांगितली. बस इतकंच झालं होतं. मी म्हणालो, मी तुला तुझ्या वडिलांच्या घरी सोडून देऊ का? तिची सावत्र आई अजूनही तिचं लग्न त्या बिघडलेल्या भावाशी लावून देईल असं तिला वाटत होतं. मी म्हणालो, हो, पण मी काय करू शकतो? ती म्हणाली, बस मला आसरा द्या. मी म्हणालो, मी असाच आसरा देऊ शकत नाही. तुला आसरा देण्यासाठी मला तुझ्याशी लग्न करावं लागेल. ती म्हणाली, ते का? मी म्हणालो, साहजिक आहे. इथे माझी मोठी इज्जत आहे. जर मी अशा कोणत्याही अनोळखी मुलीसोबत राहिलो तर मी वाईट होऊन जाईन. तिने एक नजर माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, ठीक आहे, तुम्ही माझ्याशी लग्न करा. ती मुलगी खूपच सुंदर होती. खरं सांगायचं तर मलाही हेच हवं होतं की तिने माझ्याशी लग्नासाठी हो म्हणावं. मग मी धाकट्या बहिणीला बोलवून घेतलं. तिने आपल्या नवऱ्याला आणि इतर 3-4 लोकांना सोबत घेतलं आणि माझ्या बहिणीने माझ्याकडून पैसे घेतले आणि लग्नाच्या पोशाखासोबत रोजचे कपडेही आणले. लग्नानंतर गल्लीत काही स्त्रियांनी बोलून जेवणही दिलं. सगळ्यांना हेच वाटलं की ती माझ्या बहिणीची मैत्रीण आहे आणि तिनेच हे लग्न लावून दिले. रात्री पाहुणे गेल्यानंतर मी खोलीत गेलो तर ती नटून थटून बसली होती, पण अजूनही शांतच होती. मी दरवाजा बंद केला तशी ती अजूनच डचकली. अडचण अशी होती की चटई तर एकच होती. मी तिच्याजवळ बसलो आणि म्हणालो, बघ, अजून माझी कमाई एवढी नाहीये, पण लवकरच मी सेकंड हँड बेडची व्यवस्था करेन. तिने काहीच उत्तर दिलं नाही. मी उठलो आणि कपाटाच्या लॉकरमधून आईची सोन्याची अंगठी काढली. बाकी दागिने मी बहिणीला दिले होते, पण ही एक अंगठी तिने राहू दिली होती. आई म्हणायची, जेव्हा तुझं लग्न ठरेल तेव्हा ही अंगठी सोन्याच्या पाण्यात धुवून तुझ्या बायकोला देईन. तीच अंगठी मी साफ केली आणि तिच्या जवळ आलो. मी म्हणालो, इतक्या एमर्जन्सीमध्ये लग्न झालंय, ही अंगठी आता अशीच घालून घे, नंतर मी तुला नवीन करून देईन. मी म्हणालो, मी कधी विचारही केला नव्हता की माझं लग्न इतक्या सुंदर मुलीशी होईल. ती अजूनही शांत होती. मी म्हणालो, त्या रात्री पावसात तू खूप सुंदर दिसत होतीस. माझं बोलणं ऐकून ती साधी हसली सुद्धा नाही. माझ्या मनात खूप प्रश्न होते, पण विचारायची हिंमत होत नव्हती. मी जसा तिच्या जवळ आलो, ती थोडी मागे सरकली आणि तिने डोळे घट्ट मिटून घेतले. मी माझा संयम सोडला होता. मी तिच्या सौंदर्यात हारून गेलो. त्यानंतर ती काहीच बोलली नाही, पण तिचे डोळे उघडले नाहीत. मी विचारलं, डोळे का बंद केलेत? पण मला कुठेतरी असं वाटत होतं की ती खुश नाहीये. कारण बदल्यात ती मला ते प्रेम देत नव्हती जे एक पत्नी देते. सकाळ जेव्हा जाग आली तेव्हा ती खोलीत नव्हती. बाहेर आलो तर तिचे डोळे सुजलेले होते, जणू ती रात्रभर रडली असावी. ही मुलगी माझ्यासाठी एक कोडं होती. मला बघताच ती किचनमध्ये पळाली. मी मागे गेलो आणि विचारलं, काय झालंय, तू का रडतीयस? ती म्हणाली, नाही, मी कशाला रडू. पण तिच्या आवाजातला तो ओलावा मला जाणवत होता. मला वाटलं तिला घरच्यांची आठवण येत असेल. मी तिला म्हणालो, तुला भीती होती ना की सावत्र आई
तुझं लग्न लावून देईल. पण आता तर तुझं माझ्याशी लग्न झालंय. चल, तुला तुझ्या वडिलांना भेटून आणतो. हे ऐकताच तिचा चेहरा पांढरा पडला. ती घाबरून म्हणाली, नाही नाही, मला नाही जायचं. ते लोक खूप खतरनाक आहेत. मी तुमच्याकडेच राहीन. लग्नाला 8 दिवस झाले, पण ती अजिबात आनंदी दिसत नव्हती. मी तिच्यावर खूप प्रेम करू लागलो. तिची खूप काळजी घ्यायचो. 20 दिवस झाले तरी तिच्या वागण्यात बदल झाला नाही. ती माझ्याशी मोकळेपणाने वागतच नव्हती. शेवटी मी तिला म्हटलं, जे काही मनात आहे ते साफ साफ सांगून टाक. हे तुझं घर आहे. इथे आनंदी राहा. ती फक्त शून्यात बघत राहिली. आणि मग एक दिवस ते झालं ज्याचा मला अंदाजच नव्हता. रात्रीच्या वेळी दरवाजावर आवाज आला. मी विचारलं, कोण आहे? समोर एक तरुण उभा होता. तो घराच्या आत डोकवण्याचा प्रयत्न करत होता. मी विचारलं, कोण आहात तुम्ही? तो म्हणाला, मी चारूचा पती आहे. हे ऐकून माझं डोकं चक्रावलं. मी म्हटलं, काय बकवास करतायस? तो म्हणाला, बकवास नाही करत आहे. तिला बाहेर बोलवा. ती मला ओळखते. चारू घाबरत बाहेर आली. तिला बघून तो तरुण म्हणाला, सांग, मी तुझा नवरा आहे की नाही? मी चारूला विचारलं, चारू, तू याला ओळखतेस? हा असं का म्हणतोय? आणि जर हा तुझा नवरा आहे, तर तू माझ्यासोबत असं कसं करू शकतेस? ती रडत म्हणाली, माझ्या या पतींनी मला डिवोर्स दिला होता, पण नंतर याला पश्चाताप झाला आणि याला माझ्याशी पुन्हा लग्न करायचं होतं. पण त्यासाठी ह्याला असा एक तरुण हवा होता जो ही गोष्ट गुपित ठेवेल. याने एखादा तुमच्या टॅक्सीत प्रवास केला होता तेव्हा याला समजले की तुम्ही एक खूप चांगले माणूस आहात आणि लग्नाच्या जबाबदारीपासून लांब पळता. म्हणून याने तुम्हाला निवडलं. त्या रात्री पावसात जे काही झालं ते सगळं याने रचलेलं एक नाटक होतं. मला मुद्दाम तुमच्याकडे पाठवलं गेलं जेणेकरून तुम्ही माझ्याशी दया येऊन माझ्याशी लग्न कराल. 3 महिन्याचा काळ संपायला, म्हणून आता तुम्ही मला डिवोर्स द्यावा, असं याचं म्हणणं आहे. माझं डोकं गरगरायला लागलं. मी त्या तरुणाकडे गेलो. तो रागात होता. म्हणाला, शहाणपणाने माझ्या बायकोला डिवोर्स दे. मी म्हणालो, पहिली गोष्ट म्हणजे ती तुझी बायको नाही, माझी बायको आहे. आणि तू लग्नाला काय थट्टा समजला आहेस का? तुला राग आला की डिवोर्स देणार आणि नंतर पश्चाताप झाला की दुसऱ्या पुरुषाच्या हवाली करणार. ही माझी पत्नी आहे. निघून जा इथून, नाहीतर पोलिसांना बोलवीन. तो तरुण चारूला म्हणाला, चारू, तूच सांग, आपला प्लॅन तर हाच होता ना, की तू याच्याकडून दिवस घेशील? चारू रडत ओरडली, मी नाही करू शकले, कारण या माणसाने, माझ्या नवऱ्याने मला जी वागणूक दिली, जे प्रेम दिलं, ते मी कधीच अनुभवलं नव्हतं. तू तर मला सारखी धमकी द्यायचास. तुझ्या घरच्यांची चाकरी करून माझे हात सोलवटले होते, तरी तुला माझी पर्वा नव्हती. पण या माणसाने माझी आपल्या लायकीपेक्षा जास्त काळजी घेतली. प्रत्येक वेळी मी ठरवायचे की आज सत्य सांगून, पण यांचं प्रेम मला गप्प करायचं. मला तुझ्याकडे परत नाही यायचं. तिने माझा हात पकडला आणि म्हणाली, मला तुमच्यासोबतच राहायचं आहे. तो तरुण रागात तिथून निघून गेला. चारू रडत म्हणाली, जर मी आधीच सत्य सांगितलं असतं तर तुम्ही माझ्याशी लग्न केलं नसतं. मला भीती वाटत होती की तुम्ही मला सोडून द्याल. मित्रांनो, ज्या पुरुषाला स्त्रीची किंमत नसते आणि जो सारखा डिवोर्स किंवा सोडून देण्याची धमकी देतो, अशा व्यक्तीसोबत घर कसं बसेल? चारूने जे केलं ते योग्य होतं की अयोग्य? कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.